शिमगोत्सवात चिपळूण तालुक्यातील सावर्डेमध्ये होळटा ही परंपरा अत्यंत थरारक आणि विलोभनीय मानली जाते। ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्यादरम्यान हजारो ग्रामस्थ एकत्र जमून एकमेकांवर पेटते निखारे भिरकवतात। या पेटत्या निखाऱ्यांनाच होळटा म्हटलं जातं। अंगावर धगधगते निखारे पडूनही कोणालाही इजा होत नाही किंवा कोणाचे कपडेही जळत नाहीत अशी गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे। पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही अंगावर शहारे आणणारी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते। रायगडच्या कोळीवाड्यांमध्ये सध्या होळीचा उत्साह सुरू आहे। अलिबागचा मुरुड श्रीवर्धन तालुक्यात कोळीवाड्यांमध्ये काल रात्री होळी ही सजवण्यात आली। महिलांनी होळीची पूजा केली, त्यानंतर कोळी बांधवांनी पारंपरिक वेशात सजून गाण्यांच्या तालावर ठेका धरला। बुलढाण्यात होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्यात। चिखली बाजारपेठेत रंग खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। पर्यावरणपूरक रंगांसाठी ग्राहकांची पसंती असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं। वाशिमच्या पद्मतीर्थ मोक्षधाममध्ये वाईट व्यसनांची होळी पेटवण्यात आली। संकल्प फाउंडेशनच्या वतीनं मानवी शरीरासाठी हानिकारक असलेली तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा यांचं होळीमध्ये दहन करण्यात आलं। मागील 20 वर्षी स्मशानात अशा पद्धतीनं वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा आहे। शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली। होळी उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। साईंच्या समाधीला साखरेच्या गाठी आणि कड्यांची माळ ही घालण्यात आली होती। सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात ऐतिहासिक नवसाची होळी ही साजरी करण्याची परंपरा आज तागायत कायम आहे। माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी देखील यंदा या होळी उत्सवात त्यांनी हजेरी लावली। त्यांनी पारंपरिक नृत्यावर ठेका देखील धरला। सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि शेतीच्या भरभरासाठी आदिवासी बांधवांनी यावेळी साकडं घातलं। अवघ्या काही तासांवर आलेल्या धुलीवंदनासाठी भंडाऱ्याची बाजारपेठ आता पूर्णपणे रंगात न्हाऊन निघाली। यंदाच्या होळीत केवळ रंगांचीच नव्हे तर राजकीय क्रेजही पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे आणि धनुष्यबाण पिचकारीला लहानग्यांकडून मागणी आहे। तसंच केमिकल विरहित हर्बल रंग आणि सुगंधी रंगांना यंदा नागरिकांची अधिक पसंती आहे। होळीच्या आगमनासोबतच पळसाच्या फुलांनी निसर्गाला केशरी लाल रंगाची चादर पांघरली आहे। ऐन वैशाख वणव्यात सृष्टीचा हा अनोखा रंगोत्सव पाहायला मिळतोय। खग्रास चंद्रग्रहणानिमित्त सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यातील दर्शन हे उद्या बंद राहणार आहे। उद्या दुपारी 3 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद राहील। तर संध्याकाळी 7:30 वाजता धुपारतीनंतर नेहमीप्रमाणे 8 वाजून 45 वाजेपर्यंत भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन दिलं जाईल। तर रात्री 9 वाजता पूजा झाल्यावर 9:30 वाजता श्रींचा महानैवेद्य आणि आरती होईल। खग्रास चंद्रग्रहणामुळे उद्या शेगावच्या संत गजानन महाराजांचं समाधी मंदिर हे दर्शनासाठी खुलं राहील। भक्तांना जाळीतून मात्र दर्शन घ्यावं लागणार आहे। तर मंदिराचा प्रसादालय देखील उद्या बंद राहणार असून आनंद सागर आध्यात्मिक केंद्र देखील दिवसभर बंद राहणार आहे। भंडाऱ्यात तुमसर तालुक्यात मॉईल कंपनीच्या बारूद मॅगझिन परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं पाहायला मिळालं। कामगारांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण होतं। स्फोटकांचा साठा असलेल्या बारूद मॅगझिन परिसरात बिबट्या हा मुक्तपणे संचार करत होता। 9 मार्चपासून बाळूमामांच्या भंडारा यात्रेला सुरुवात होणार आहे। त्याआधी उद्यापासून आदमापुरातील श्री संत बाळूमामांचं मंदिर हे 3 दिवस बंद राहणार आहे। उद्यापासून मंदिराची स्वच्छता करण्यासाठी मुंबईतील टीम दाखल होणार आहे। पुढचे 3 दिवस भाविकांना बाळूमामाचं दर्शन घेता येणार नाही। जय पवार यांनी पोस्ट केलेला VSR कंपनीचे मालक रोहित सिंगा यांचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी देखील आता पोस्ट केलाय। विमान हवेत असताना स्वतः पायलट असून रोहित सिंग झोप काढतात असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। तर रोहित सिंगच्या लग्नाला केंद्रातील राज्यातील मोठमोठे नेते आणि मंत्र्यांनी हजेरी लावली असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही रोहित पवारांनी केला। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सत्ता स्थापनेची चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा गट या चर्चेपासून दूर आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांचं नाव आघाडीवर आहे। या सगळ्या सत्ता स्थापनेच्या चर्चेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेटीवेळी देखील जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तसंच बंडखोरी करत निवडून आलेले आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत चर्चेत उपस्थित होते। मात्र तानाजी सावंत यांना चर्चेपासून दूर ठेवल्यानं एक चर्चा रंगली आहे।
मालेगावचे आमदार आणि इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली। मालेगाव महापालिकेतील विजयानंतर आसिफ शेख समर्थक नगरसेवकांसह औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पोहोचले। इस्लाम पार्टीचे आमदार औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी गेल्यानं याची वेगळीच चर्चा रंगली आहे। अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली। तीन अज्ञातांनी तलवार आणि लोखंडी पाईपनं वाहनाच्या काचा फोडल्या। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घटनास्थळी या सगळ्याचा सीसीटीव्हीच्या आधारे आता शोध घेतला जात असून हल्लेखोरांना तातडीनं अटक करा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे। हल्लेखोरांचा गोळीबार करण्याचाही डाव होता असा दावा राहुल कराळे यांनी केला। आता रितसर या ठिकाणी सर्व शहर प्रमुख व सर्व पदाधिकारी आम्ही रितसर पोलीस स्टेशनमध्ये आता रिपोर्ट देण्यासाठी आलो आणि निश्चितपणे पोलिसांनी 12 घंट्याच्या आत जे हमलेखोर लोक होते त्यांना 12 घंट्याच्या आत अटक करा अन्यथा आम्हाला नाईलाज असतं। उद्या जर शहरात काही अनुचित प्रकार घडला आमचाही संयम तुटला तर निश्चितपणे अशी कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून तात्काळ ह्या ज्या लोकांनी हमला केला त्या लोकांना तात्काळ अटक करा। अचानक माझी गाडी थांबल्यावर 5 ते 6 युवक हातामध्ये पाईप तलवारी घेऊन माझ्या गाडीवर आले। मी गाडीतून उतरत असताना त्यांनी डायरेक्ट गाडीवरती हल्ला केला व गाडीवर पाईपने व तलवारीने आणि घनाने लोखंडी यांनी हल्ला केला व बंदूक काढली और इस पे गोली चला इसको ख़त्म करने का इस पे गोलीबार कर असं ते सांगत होते। पण एरियातले नागरिक तिथं जमा झाले। माझे मित्र होते विशाल घरडे ते होते अभिजित गोंडचोर असे माझे मित्र होते ते जमा झाले व एरियातले काही नागरिक तिथं जमा झाले महिला जमा झाल्या त्याच्यामुळे ते पळून गेले। आर्थिक व्यवहारातून माजी नगरसेवक इरफान कुरेशी आणि अल्ताफ कुरेशी या दोघांमध्ये वाद निर्माण होऊन जोरदार भांडण झालं। याच वादातून दोघांनी एकमेकांवर चाकू हल्ला केला। अल्ताफ कुरेशी यांनी इरफान कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं। जखमी कुरेशी यांना रिसोडच्या सरकारी दवाखान्यात उपचारानंतर पुढील उपचारासाठी वाशिम इथे रवाना करण्यात आलं। नागपूरमधील काटोलमध्ये कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या आता 19 वर गेली। रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या 21 वर गेली। या प्रकरणी 21 अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 9 जणांना अटक करण्यात आली। दरम्यान कंपनीकडून प्रत्येकी 75 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून 5 लाख, केंद्राकडून 2 लाख अशी एकूण 82 लाख रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाणार आहे तर जखमींना 25 लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे। मंत्री बावनकुळेंनी ही माहिती दिली। 5 तारखेपासून महाराष्ट्रभरात वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला। या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं। मात्र ठराविक लोकांसोबतच चर्चा केली जाते, इतरांना गृहीत धरण्याचा प्रकार सुरू आहे अशी वाहतूकदारांची तक्रार आहे। त्यामुळे संतापलेल्या वाहतूकदारांनी संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। बीडच्या आष्टीतील पेपर मिल समूहाची जागा लोह खनिज समूहाकडे हस्तांतरित करण्यात आली। त्यामुळे 400 कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्यानं पेपर मिल मजदूर कामगारांनी साखळी उपोषण पुकारलं। पंढरपूरमध्ये प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पावरून वातावरण तापले। वाढत्या भाविकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 50 वर्षांचा विचार करून विकास आराखडा तयार केलाय। मात्र मंदिर परिसरातील बाधित व्यापारी आणि नागरिकांनी आज परिसर बंद ठेवून मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवला। घरदारं पाडू नका, शासनाच्या मोकळ्या जागांवर कॉरिडॉर उभारावा अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू होणार नाही असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं असून सुमारे 4000 कोटींच्या या प्रकल्पाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। लोक बघतो आपण या कॉरिडॉरच्या आडून राजकारण करायचा काही लोक प्रयत्न करतात। लोकांच्या मध्ये अविश्वास निर्माण करायचा, तुम्हाला मिळणारच नाही, तुम्हाला एवढंच मिळेल तेवढंच मिळेल अशा पद्धतीच्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु मी स्थानिक लोकांना आणि व्यापारी बांधवांना सांगतो की तुमचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जाणार नाही। तुम्हाला योग्य तो मोबदला दिला जाईल। तुमची जी जागा आहे तेवढीच जागा तुम्हाला तिथं उद्योग व्यवसायासाठी पण दिली जाईल, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही।
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धक्कादायक प्रकार घडलाय। सुरक्षा रक्षकांकडून दर्शन रांगेतील एका भाविकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। कपडे फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे। या मारहाणीच्या 2 घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मंदिर प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पोलीस अधिकारी अश्विनी विद्रे पुन्हा प्रकरण हे चर्चेत आले। न्यायालयानं मृत्यू घोषित करूनही 10 महिन्यानंतरही पोलिसात बेपत्ता अशीच नोंद कायम असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। मृत्यू अमान्य असेल तर इच्छामरण द्या अशी मागणी मुलगी आणि पतीनं राष्ट्रपतींकडे केली आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरनं हत्या केल्याची कबुली दिली असून पनवेल न्यायालयानं तिघांना शिक्षा सुनावली तरी देखील 7 वर्षांनंतरही नोंद बेपत्ता अशीच असल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शासनाला महिला पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत अनास्था वाटते। या सगळ्या गोष्टी करताना शासन दुर्लक्ष करतं। मग हे कायदे आमच्यासाठी नाही आहेत का? सामान्य माणसासाठी नाही आहेत का? जर मी इथं सर्किट बेंचला कोल्हापूरला जर ऍप्लिकेशन दाखल केलं तर त्यांनी म्हणतात की हे माझं ज्युडिक्शन नाही, मुंबई ज्युडिक्शन आहे। मग कुरुंदकरला पॅरोलची रजा औरंगाबाद खंडपीठ देतं कसं काय? मग हे सगळी यंत्रणा त्याच्यासाठी काम करते। म्हणून मी या राष्ट्रपतींकडे आणि चीफ जस्टिसकडे एक निवेदन फाईल केले की मला इच्छामरण मिळावं। नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारेंचं लातूरमध्ये निधन झालं। उद्या औसा तालुक्यातील कवठा या मूळ गावी त्यांच्यावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शिक्षण राजकीय क्षेत्रात डॉक्टर वाघमारेंचं मोलाचं कार्य आणि योगदान आहे। इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आणि अभ्यासक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेचा काल मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। दुपारी विजयदुर्गकडून मुंबईच्या दिशेनं रोरो रवाना झाली। मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर संध्याकाळी 7 वाजता ही रोरो दाखल होणार आहे। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेचं काल उद्घाटन झालेलं होतं आणि आज विजयदुर्गकडनं मुंबईकडे ही रोरो सेवा रवाना होताना दिसत आहे। काल सकाळी 8:30 वाजता मुंबईकडून विजयदुर्गकडे ही रोरो सेवा आपल्याला येताना दिसलेली होती आणि आता मुंबईला जाण्यासाठी विजयदुर्गवरून दुपारी 12 वाजताच्या सुमारास आपल्याला रवाना होताना पाहायला मिळेल। आपण बघू शकतो आता बोर्डिंग ही सुरू करण्यात आलेली आहे आणि एकूणच जर पाहायचं तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाऊचा धक्का मुंबईमध्ये ही आपल्याला पोहोचताना दिसेल। अनेक पर्यटक असतील, कोकणवासी असतील, शिमगा उत्सव आहे आणि त्यानिमित्तानं देखील मुंबईकडे देखील आपल्याला रवाना होताना दिसत आहे। कॅमेरामॅन रोहित कांबळेचा अभिषेक मुठाळ, ABP माझा, विजयदुर्ग। मोटार वाहन विभाग आणि पोलिसांमार्फत ई-चलान प्रणालीद्वारे दंड वसुली केली जाते। त्याला तीव्र विरोध करत स्कूल बस मालक संघटनेनं गुरुवारी 5 मार्चला राज्यव्यापी बंद पुकारण्याचा पवित्रा जाहीर केला। या दिवशी मुंबईसह संपूर्ण राज्यभर एकही स्कूल बस किंवा व्हॅनची सेवा उपलब्ध राहणार नाही असं स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितलं। या बंदमुळे ऐन परीक्षेच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। अमरावतीत कारच्या धडकेत 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला। विलासनगर ते चौधरी चौक मार्गावर भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला। दोघेही दुचाकीनं विलासनगरकडून जुन्या कॉटन मार्केटच्या दिशेनं जात होते। याचवेळी या दरम्यान अपघात घडला। दरम्यान नागरिकांनी कार चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केला। नाशिक महानगरपालिकेचं 26-27 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक आज स्थायी समितीकडे सादर करण्यात आलं। आयुक्त मनुषा खत्री यांनी तब्बल 3011 कोटींचं बजेट स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांच्याकडे सुपूर्द केलं। सानप यांच्या अध्यक्षतेखालील ही पहिलीच बैठक असल्यानं अंदाजपत्रकाला विशेष महत्त्व आहे। यंदा खर्चात काही प्रमाणात कपात दिसत असली तरी विकास कामांना गती देण्यावर भर देण्यात आला। आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांसाठी मोठ्या तरतुदी प्रस्तावित आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सीता सांगवी आणि चिखला मॉईल परिसरात बिबट्याची दहशत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। मॉईलच्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या बारूद मॅगझिन परिसरात हा बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। बीडच्या माजलगावमध्ये 18 तोळ्याचे 30 लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांकडून सोनाराला सुपूर्द करण्यात आले। महिनाभरात कारवाई करत पोलिसांकडून 4घांना अटक करण्यात आली। शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याची कबुली या चोरट्यांनी दिली। चंद्रपूरच्या माजरी आणि ब्रह्मपुरी तालुक्यात खरकाडामध्ये नदीवर पोहायला गेलेल्या 3घांचा बुडून मृत्यू झाला। पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यानं या 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे।
नरसाळ्याच्या चाणक्यपूरमध्ये मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला आग लागली. या आगीमुळे गटाराच्या कामासाठी पाण्याच्या टाकीखाली ठेवलेले 700 सिंथेटिक पाईप जळून खाक झाले. नायगावच्या नांदेड शिवारात प्राचीन महादेव मंदिरात परिसरात गुप्तधनासाठी खड्डा खोदला गेला. पोलिसांनी धाड टाकून 7 जणांना या प्रकरणी अटक केली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आईस्क्रीमचं आमिष दाखवून एका 50 वर्षीय इस्मानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही संतापजनक घटना भंडाऱ्याच्या पालांदूर इथं घडली. मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून 50 वर्षीय आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या माहूर तालुक्यात पैनगंगा नदीतून रेतीची तस्करी वाढली. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील महसूल प्रशासनाकडून तराफे जाळून कारवाई करण्यात आली. संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारकडून इशारा देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये आज महायुतीनं महत्त्वाचा निर्णय घेऊन मुंबईतील निवासी घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून थेट 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे शहरातील मोठ्या संख्येनं मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.